पहिलाच बॉल रिवर्स अटेम्प्ट केलाय, थर्ड मॅनला जाईल दणदण करत सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर मंगेशच्या बॅट मधून चौकार. राहुलच्या समोर यावेळेला मिस टाइम केलाय, मिड ऑन मागे जातोय, झेलची संधी, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का मंगेश बैठी. 3 चेंडू मध्ये 5 धावा काढून. डीजे दादा थोडस तुम्हाला थांबवतोय. कॅमेराच्या समोर जे प्रेक्षक मायबाप क्रीडा रसिक बसलेले आहेत, आपल्याला विनंती आहे त्या कॅमेरा मधला किंवा कॅमेरा डिस्टर्ब करू नका. ही नम्रतेची विशेष सूचना. गोलंदाजी यावेळेस सचिन काटकरने बॉलर ओव्हर द हेड समोरच्या बाजूला ठोकलाय. एक खणखणीत षटकार, 6 धावा. डाऊन दी ग्राउंड बॅक लिप आणि त्यानंतर हा षटकार. ही खासियत आहे पहा, जसा टाकला तसा पाठवला. एकीच मारा, खिचके मारा, सॉलिड मारा, षटकार. अनुज रोडे यावेळेस मात्र उसळता चेंडू होता आणि चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि चेंडू सरळ पोहोचतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चेंडू खातोय पुन्हा एकदा गोलंदाजाने फ्री हिटचा चेंडू. यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेला सरळ बॅटने खेळलाय. अमित कोरी यांच्या बॅट मधून आलेला हा एक टिपिकल फटका आणि चेंडू आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय सचिन काटकरच्या बॅट मधनं येतोय. फील्डर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद चली गई सीधा सीमा रेखा के बाहर. रमेश तेंडुलकर मैदानात दाखल झाले होते. या मैदानात आज सचिन आलाय, परंतु तो सचिन काटकर आलाय आणि त्याने अक्षरशः तोडफोड फलंदाजी केली आहे, झापूक झुपूक फलंदाजी केली आहे. अनुज रोडेसाठी मात्र गोलीगत धोका झालाय. मागच्या बॉलवर बीट झाला होता, या बॉलवर संधी होती, स्लॉक केलाय, हिट केलाय, चांगलं टायमिंग, षटकार. यावेळेस पुन्हा एकदा समोर उडवलाय आणि सरळ फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. थँक्यू डीजे. तेरी कमाल तू जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है. काय कमालीची बॅटिंग केली सचिन काटकरने. एक हाती एक पात्री अभिनय त्याचा पाहायला मिळते फलंदाजीमध्ये आणि अक्षरशः गोलंदाजांची यथेचे धुलाई करता त्याचा इथे पाहायला मिळणार आहे. अजून एक वेळा हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली अखेर टिपलाय झेल. फलंदाज सचिन काटकरचं अर्धशतक होऊ शकलं नाहीये गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, एलिव्हेशन आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपलाय, फलंदाज बाद होईल. मोहित बॅक टू दी पवेलियन गॉन. घेता आले नाहीयेत. यावेळेस मात्र प्रितेश जोशीच्या बॅट मधून आल्या आल्या काय फटका खेळलाय, जबरदस्त फटका, परंतु चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार, टिंगरे सरकार चषकाचा ब्रँडेड षटकार. प्रितेश जोशीचा क्लास होता या फटक्यामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षकाने प्रयत्न कसोशीने केले. हा चेंडू कमी गतीने टाकलाय, गती परिवर्तन आणि त्यावर अक्षरशः फसवलंय प्रितेश जोशीला. तो बाज आणि हे कौतुक करावं लागेल. ग्रामीण गटातले खेळाडू ज्यावेळेला व्यावसायिक खेळाडूंच्या विरोधात खेळतात तेथे देखील ते आपले 100% योगदान देत असतात आणि त्यापैकी एकदा सूरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका होता कव्हरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडूने गाठलीये सीमारेषा आणि मिळतायत 4 आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय. 88 धावा आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या मंगलमूर्ती 11 संघाला 36 चेंडू आणि 89 धावा. धन्यवाद धन्यवाद. क्या बात आहे. दुपारचं सत्र प्रेक्षकांना खेळवून ठेवण्याचं काम आमचे डिस्क जॉकी करतात. तर मंगलमूर्ती 11 पिंपरी आणि विक्रोळी या 2 संघादरम्यान आपण सामना पाहतोय. 88 धावा बनवलेल्या आहेत विक्रोळीने आणि 89 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 36 चेंडूमध्ये पूर्ण करायचं आहे. टार्गेट खूप इम्पॉर्टंट असते. एक्सपिरियन्स आहे तो पहिल्याच षटकामध्ये वापरला जातोय. बॉलला प्लेस केले मिड ऑफला आणि पहिला चेंडू अचूक तेवढा डेनं टाकला होता. दुसरा चेंडू मात्र मोठ्या फटक्यामध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय अमित कोरी, झेल टिपेल, फलंदाज बाद होतोय. दुसऱ्या चेंडूवर इथे गिरीशने एक मोठी सफलता मिळवून दिली, फलंदाज बाद.
संघमालक पुन्हा एकदा या विषयावर आपण येऊया. एका बाजूला गणेश भाऊ हडवळे जे संघमालक आहेत मंगलमूर्ती पिंपरी या संघाचे, आणि एका बाजूला अमोलदादा म्हात्रे हे संघमालक. संघासाठी तेवढाच वेळ देतात हे महत्वाचं आहे. पूल केलाय क्षेत्ररक्षक आहे डिफेंड विकेटला, सरळ झेल टिपलाय. उझेर शेखच्या हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद, तू चल मी आलोच. गिरीशच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. स्ट्रेट बॅटेड आहे, मिडॉन नाही, मिडॉन मध्ये सर्कलच्या आतमध्ये, आणि म्हणूनच ती रिस्क घेतली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग येतोय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला. गिरीश कोचरेकरच्या प्रतिभेवर प्रश्नचिन्ह आलंय. 9 रन्स हो यावेळेस. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, आणि आता परतावा लागेल साहिलला सुद्धा. धक्का तिसरा. मंगलमूर्ती 11. मागच्या मॅच मध्ये 25 मिनिटाच्या आतमध्ये 6 षटकं विक्रोळीने पूर्ण केली होती, आणि जिथून तो सामना त्यांनी संपवलाय. त्यांनी खर्च केली नाही. आणि यावेळेस स्वागत आशिष कौशिकचं. संग्रामने परफेक्ट काम करून दिलंय. स्ट्रेट हिट. थँक्यू डीजे, थँक्यू. अगदी स्लॉट मध्ये टाकला, पुढ्यात होता बॉल, सरळ बॅटचा वापर केला, आणि त्यानंतर कहाणी लिहितील का पाहूया. बॉल हवेत, आणि आता वाक्य पूर्ण करण्याच्या अगोदरच फलंदाज. हा वळण घेणारा चेंडू अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटला बॉल ब्रश झाला, हवेत गेला, आणि तेवढाच चांगला झेल इथे टिपला गेलाय. फलंदाज बाद. आशिष, आणि आशिषने आपल्या सापळ्यामध्ये संग्रामला अडकवलेलं आहे, आणि लॉंग ऑनला झेल देऊन संग्रामचा खेळ संपला. 5वा धक्का. मंगलमूर्ती 11. पुढचा चेंडू पुढे थोडासा सरसावला. फुल इन डिलिव्हरी होती, कव्हर्स मध्ये प्लेसमेंट केली आहे. क्षेत्ररक्षक आहे, थोडीशी खराब क्षेत्ररक्षणाची चुणूक, आणि बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा क्षेत्ररक्षक खूप जास्त बाहेर सरकले. फॉलिंग स्वीप, पण ऑफ स्टंप खाली आलेली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. त्रिफळाची सुरुवात. फलंदाज फिरोज पटेलचा खेळ 0वर संपला. येस येस येस, स्वयंचित झालाय, कारण इम्प्रोव्हायझेशन करण्याच्या नादामध्ये भरपूर मागे गेला, आणि त्यानंतर जशी बॅट फिरवली, बॅट लागली यष्टीला, आणि तिथे स्वयंचित झालाय फलंदाज. त्यानंतर त्याने ड्राईव्ह केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक दर्शक बनेल. बॉल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रवासाच्या शेवटच्या येथे समाप्तीच्या दिशेने जाणार आहे. शेवटच्या बॉलवर हा बम जॅक करण्याचा प्रयत्न होता, प्रॉमिसिंग नाहीये, कोणतीही धाव मिळत नाहीये. बरोबरच सामना संपला. विक्रोळीने इथे हा विजय संपादन करत असताना पुढच्या सामन्यासाठी आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. मात्र मंगलमूर्ती 11 पिंपरी हा संघ इथे पराभूत झालाय. आणि विक्रोळियन्स दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉससाठी यायचं आहे. दरम्यान मॅच समरी तुमच्या समोर आहे, आणि मॅन ऑफ द मॅच आहेत सचिन काटकर. सचिन काटकर, आपण पोचा स्वागत कक्षामध्ये. उद्याचा पहिला सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल. 8:30 वाजता रिपोर्टिंग आहे.